नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना आणि भाजप यांच्यामधल्या आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडत आहेत गेले 2 दिवस आपण पाहतोय. प्रत्यक्षात हे नेमकं कशामुळे घडतंय आणि जे सत्तेमध्ये आहेत तेच विरोधी पक्षांसारखे का वागतायत हे सुद्धा त्यानिमित्ताने आज आपण या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत. इंदू मिलच्या कार्यक्रमात शिवसेनेचं अस्तित्व नाकारून भाजपनं सेनेचा मानभंग केलाय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. महापालिका निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध लढणारे सेना भाजप राज्यात स्थैर्य देतील का, स्थैर्य टिकवतील का, त्यानिमित्तानं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित करतोय. सत्तारूढ पक्षांमधल्या भांडणामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत का, हा अत्यंत मूलभूत प्रश्न त्यानिमित्तानं आपण चर्चेला घेतोय. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. भाजपचे प्रवक्ते राम कदम आपल्या सोबत आहेत. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या सोबत आहेत. अविनाश धर्माधिकारी माजी सनदी अधिकारी आपल्या सोबत आहेत. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत महेश म्हात्रे कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांचं चर्चेमध्ये स्वागत आहे. ही चर्चा सुरू करताना नेहमीप्रमाणे आपण 1 मिनिट पहिल्यांदा प्रत्येक इथल्या मान्यवरांना देतोय आणि मग नंतर ही चर्चा खुली करणार आहोत आणि त्यांची बाजू आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न अविनाश धर्माधिकारी तुम्हाला विचारायचा आहे, जो मूलभूत प्रश्न आहे. खरं तर ज्या मूलभूत प्रश्नाच्यामुळे ही चर्चा आपण सुरू करतोय की जे सत्ताधारी आहेत ते ज्या पद्धतीनं भांडतायत आता, त्यामुळे काय परिणाम होत आहेत असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यावरची सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया काय? मला खरोखर एक नागरिक आणि मुख्य म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून म्हणणं भाग आहे. कृपया कोणी दुखावलं जाऊ नये, त्यावर नाराज होऊ नये अशी विनंती आहे. पण ज्या तऱ्हेने भाजप आणि शिवसेनेची आपसातली भांडणं चाललेली आहेत ही राज्यासाठी हिताची नाहीत. हे सरकार स्थिर असल्याचा संदेश जनतेमध्ये जात नाही. सामान्य माणसाची कामं किंवा धोरणात्मक निर्णय मागे पडतात आणि विकासाच्या कामांना अडथळा होतो, हेच चित्र उभं राहतं. जवळजवळ पातळी सोडून या प्रकारची भांडणं चाललेली आहेत आणि त्याचा जनतेकडे जाणारा अर्थ आहे की यांना स्थिर सरकार देता येत नाहीये. खरं म्हणजे 2 पक्षांचं सरकार असतं तेव्हाच काय, एका पक्षाचं सरकार असलं तरी कुणाही 2 माणसांमध्ये मतभेद असतातच, वेगळे दृष्टिकोन असतात. पण भलाई यात आहे की ते भिंतीआड मिटवून एक समान चेहरा राज्याला कसा सादर करायचा हे कौशल्य पाहिजे. तर सध्या तर दिसतंय की एकमेकाची उणी दुणी, एकमेकाचे पाय कसे कापता येतील आहे त्यामागचं सगळं राजकारण. जेवढं राजकारण बोलावं तशी दुर्दैवाने काही प्रमाणात त्याला एक अपरिहार्यताही आहे. एक मिनिट तुम्हाला थांबवतो. 1 मिनिटामध्ये तुमचा पहिला जो मुद्दा होता तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय की खरं तर एक चेहरा म्हणून या राज्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यासमोर जायला पाहिजे. तो एक दिलाचा चेहरा तिथे दिसत नाही आहे. राज्यकर्त्यांमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही समोर आणलेली आहे आणि त्यामुळे जो समोर संदेश जातोय, प्रशासन असेल किंवा जनतेमध्ये असेल, तो संदेश त्याचे काय दुष्परिणाम आहेत तेही आपण तुम्हाला विचारणार आहोत थोड्या वेळाने. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते. अर्थात शशिकांत शिंदे, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय वाटतंय तुम्हाला या 2 पक्षांमध्ये असं काय घडतंय जेणेकरून इतकी एकमेकांच्या विरोधातली बयानबाजी आता सुरू आहे? नाही, याच्यामध्ये एक तर असं आहे की सरकार नावाची जी काही चीज असायला पाहिजे किंवा जो विश्वास असायला पाहिजे, सरकार आहे असं वाटायला पाहिजे, ते या ठिकाणी कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसलेलं नाही. दुष्काळ असो किंवा कुठल्याही प्रश्नावर गांभीर्याने सरकारच्या माध्यमातून जो विश्वास जनतेला पाहिजे तो मिळालेला नाही. एकमेकांच्या कुरघोडीच्या आणि सुडाचं राजकारण करणारं फक्त हे सरकार आहे. सूड राजकारणातून घ्यायचा असतो, तो शत्रूवर घ्यायचा आणि मित्रावर घ्यायचा. सत्तेचा उपयोग जनतेसाठी करण्याऐवजी तो सत्तेचा उपयोग एकमेकांचा कशा करण्यासाठी, संपवण्यासाठी आणि राजकारणामध्ये आपली खुर्ची बळकट करण्यासाठी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आज जर बघितलं की शिवसेना भाजपच्या युतीच्या मध्ये असं आहे की तुझं माझं जमेना पण तुझ्याशिवाय करमेना. सत्तेच्या खुर्चीसाठी भोवती असणारी ही मंडळी यामध्ये आपली भविष्य काळामध्ये आपलं सत्ता किंवा आपलं कसं अस्तित्व टिकावं यासाठी आपल्या मित्राला गाडण्याचा प्रयत्न करण्याचे हे प्रयत्न वारंवार होणार
भविष्य काळामध्ये सुद्धा होणार. ठीक आहे. अगदी मुंबई ठीक महानगरपालिकेवर आहे, पण होणार. एक मिनिटं शशिकांत शिंदे तुम्हाला थांबवतो, कारण 1 मिनिट तुमचा संपलेला आहे. आपण सगळ्या मान्यवरांकडनं पहिल्यांदा जाणून घेतो त्यांची पहिली मतं या कार्यक्रमामध्ये. नंतर आपण ही चर्चा खुली करणार आहोत. अर्थात डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. राजू वाघमारे, काय तुमचं म्हणणं आहे? मंदारजी, या दोन्ही पक्षांना सरकार किंवा लोकशाहीची व्याख्या अजून कळलेली दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण ते प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी स्वतःचं महत्त्व कसं करता येईल, दुसऱ्याचं महत्त्व कमी कसं करता येईल, यामध्ये हे दोन्ही पक्ष एवढे गुंतलेले आहेत की यामुळे सामान्य महाराष्ट्रातील जनता जी भरडली जाते याचं भान या दोन्ही पक्षांना राहिलेलं दिसत नाहीये. विकासाच्या गोष्टी करायच्या, धर्माच्या नावावर राजकारण करायचं, पोकळ देशभक्तीचे पोवाडे घ्यायचे आणि आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी साचलेली घाण किंवा केलेला भ्रष्टाचार किंवा वाईट वागलेलं जे काम आहे ते दूर करण्याच्या ऐवजी लोकांचं लक्ष आपल्या भांडणांनी दुसरीकडे कसं वळवायचं की त्याच्यामुळे मूलभूत समस्यांकडचं लक्ष लोकांचं वेगळीकडे जाईल, या बाबतीत या दोघांनी मिळून पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामुळे लोकशाहीची व्याख्या ठीक करताना आहे. आपण सरकारमध्ये आहोत की विरोधात, ज्याला ही भावनाच कळत नाही त्यांनी हे राजकारण किंवा या पद्धतीचं वागणं किती सोयीस्करपणे करावं, ठीक आहे. एक शर्मेची गोष्ट आहे. तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय 1 मिनिटामध्ये. राम कदम अर्थात भाजपचे प्रवक्ते आहेत. शिवसेना तुमची जी आताची प्रतिद्वंदी आहे, जी आम्हाला दिसते रोज शिवसेनेच्या विरोधात काही ना काही सुरू आहे आणि शिवसेना तुमच्या विरोधात काहीतरी बोलताना दिसते. ती शिवसेना आज नाही आहे या कार्यक्रमात. आम्ही त्यांना बोलवलं होतं, प्रवक्त्यांना आदेश गेलेले आहेत पक्षप्रमुखांचे, त्यामुळे कुठलेही प्रवक्ते बोलणार नाही आहेत आता शिवसेनेचे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थात तुमचं आम्ही ऐकून घेणार आहोत, काय तुमचं या सगळ्या भांडणाबद्दलचं म्हणणं आहे. नाही, युतीचं सरकार सुरू आहे या महाराष्ट्रात. वैचारिक वाद प्रत्येक पक्षामध्ये असतात, कोणामध्ये असतात, पण याचा अर्थ असा नाहीये की त्याच्यामुळे लगेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी हुरळून जावं. त्याच्यामुळे त्यांनी काही आग लावायचं काम करू नये. या राज्याला विकासाकडे नेण्याचं उत्तम काम या राज्याला अनेक वर्षाच्या नंतर तरुण आणि विद्वान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी लाभलेले आहेत आणि ते उत्तम काम करतायत. राहिला प्रश्न संजय राऊतजी काय बोलले, शिवसेना काय बोलली, त्याच्यावर आमची काय प्रतिक्रिया मी विस्तारानं बोलीन. पण अगदीच ताबडतोब राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काही खुश होण्याचं कारण नाही. त्यांचं दुःख मी समजू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ते 15 वर्षात उभं करू शकले नाहीत, परवानगी आणू शकले नाहीत, तर त्याचं जे श्रेय भारतीय जनता पार्टीला पूर्ण देशात मिळालं, त्याचं दुःख दोघांच्याही चर्चेतून कुठे ना कुठे ते येईल. तर त्याच्यामुळे डायव्हर्ट करण्यासाठी आता त्यांचं बरं चाललंय. जेव्हा दोघे भांडत असतील तर निश्चितपणे तिसऱ्याला आनंद वाटतो, तो ह्यांचा दोघांचाही आसुरी आनंद आहे. शेवटी आमचं 2 भावांचं ते व्यवस्थितपणे चाललंय. ठीक आहे. तुमच्या 2 भावांचं किती व्यवस्थित चाललंय ते आम्ही बघतोय. तुमचा एक भाऊ ते इतके फुरंगटून बसलेले आहेत की ते आता या चर्चेमध्ये सुद्धा सहभागी झाले नाहीत. त्यांना तुमच्याशी बोलायचंच नाही कुठल्याही पद्धतीनं, अशी परिस्थिती आता निर्माण झाली. त्याचे काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत तेही आपण बघूयात. पुन्हा महेश म्हात्रे, अगदी पहिल्या या मिनिटभरात पहिलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचं म्हणणं काय? निश्चितच आता ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी या चर्चेमध्ये त्यांचं मत मांडलं, आपण सगळेजण राजकारण खूप जवळून पाहतो आहेत. या आधी 15 वर्ष या दोन्ही पक्षांनी जे राज्य केलं ते राज्य कशा पद्धतीने होतं. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भात जी विधानं केली होती ती सुद्धा सर्वश्रुत आहेत. त्यांनी फाईल्स कशा दाबून ठेवल्या होत्या आणि त्याचीच म्हणजे त्याचाच मागचा अंक पुढे चालू आहे की काय आता हे या युती शासनाच्या काळामध्ये वाटायला लागलेलं आहे. दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांवर कुरघोडी करतायत, म्हणजे पक्ष कुठलाही असो ते सत्तेत आल्यानंतर आपल्या स्वार्थाच्या विषयी इतके जागरूक असतात की त्यांना सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांचा विसर पडतो आणि ते आपल्या प्रतिपक्षाला संपवण्याच्या मागे लागतात. म्हणजे आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये ही सातत्याने होणारी कुरबूर आणि कुरघोडी बघितली, त्याचाच दुसरा अंक आता या काळात आपल्याला सुरू झालेला. त्यामुळे हम तो डुबेंगे सनम मगर आपको लेकर डुबेंगे असा एक आविर्भाव ते आणतात, परंतु एकत्र राहून सत्तेचा मलिदा खाताना दिसतात. त्यामुळे हे या सगळ्या याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या विषयांची त्याच्या प्रश्नांची जी फरफट होते
ती भयंकर आहे. नक्की ही सर्वसामान्य माणसाची जी फरफट आहे ती पण काय आपण बघूया. पण अर्थात राम कदम आता चर्चा आपण खुली करतोय. तुम्हाला थेट प्रश्न हाच आहे की इंदू मिलचा जो कार्यक्रम झाला, इतका ऐतिहासिक कार्यक्रम होता, इतका म्हणजे अनेक वर्ष सगळेजण या महाराष्ट्रातले वाट बघत होते की कधी बाबासाहेबांचं इतकं भव्य दिव्य स्मारक होईल. या स्मारकाला ज्या वेळेला त्याची मुहूर्तमेढ तिथे रोवली जाते त्या वेळेला नेमकं तुमचा जो भाऊ होता तो भाऊ तुमचा कुठे होता? आणि नुसता भाऊ कुठे होता असं नाही की सुरुवातीपासून या विषयावरती भाजपनं शिवसेनेला डावललेलं आहे हे स्पष्ट दिसत होतं. त्याचं कारण काय होतं? नाही मंदारजी, तुमच्या बोलण्यामध्ये डावललं वगैरे हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे. आमचा शिवसेना मित्रपक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची जी परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे, आम्ही कायम संयमी आहोत. पण आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की ज्या वेळेस स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता, या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय प्रकाश मेहताजी स्वतः मातोश्रीवर गेले, उद्धव साहेबांना भेटले, अत्यंत सन्मानपूर्वक उद्धव साहेबांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि आमची अशी अपेक्षा होती की त्या कार्यक्रमामध्ये केव्हा दिलं पूर्णपणे निमंत्रण? हे जेव्हा शिवसेना आमचा माध्यमांमध्ये मित्रपक्ष चर्चा सहभागी झाली तेव्हा होईल. गेलं ना निमंत्रण द्यायला. नाही आपण ऐका महेशजी. आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी स्वतः त्यावेळेस प्रकाश मेहताजींना सांगितलं की सुभाष देसाई आणि बाकीचे सगळे लोक आमच्या कार्यक्रमात सहभागी होतील. प्रश्न असा निर्माण होतो की काही वर्षापूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस शिवसेनेनं विरोध केला होता आणि आजही अप्रत्यक्षपणे आमच्या मित्र पक्षाचा आंबेडकरी विचारांना विरोध आहे की काय, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत अशा प्रकारची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येते. कारण बाबासाहेबांचं इतक्या वर्षापासून रखडलेलं स्मारक आणि शिवसेनेचा एकही नेता येत नाही निमंत्रण असून सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी गंभीरपणे पाणी मुरतंय. मला असं वाटतं जर आपण धरून चालू की कोणाच्या इगोचा विषय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीच्या समोर आपण एखाद्याच्या इगोमुळे कार्यक्रमाला येणं टाळणं, मला असं वाटतं हा आंबेडकरी विचारांचा बाबासाहेबांचा अप्रत्यक्षपणे केलेला अपमान आहे. कोणाचा इगो म्हणाला? आम्हाला आवडलं असतं, मी आनंदानं स्वागत करत होतो. कदमजी, विषय कोणाचा इगो म्हणाला? राजकीय पक्ष आपली भांडणं होत राहतील, या भांडणांच्या पलीकडे जाऊन आमचा मित्र पक्ष जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी द्यायला त्या कार्यक्रमाला आला असता, निश्चितपणे पहिला आनंद आम्हाला झाला असता. नक्की. आणि तुम्ही दुःखात बुडालेला दिसतंय आम्हाला, तुम्ही दुःखात बुडालेला आहे ते दिसतंय आम्हाला. तुमचा मित्रपक्ष तिकडे नसल्यामुळे स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. मूळ मुद्दा असा आहे राम कदम की सुरुवातीला अगदी 15 दिवस पासून अगोदरची जी होर्डिंग्स लागलेली त्या होर्डिंगमध्ये ज्या पद्धतीची सगळी प्रचार की थाट होता, त्या प्रचार की थाटामध्ये मुंबईमध्ये आम्ही पण फिरतो, त्याच्यामध्ये दिसत होतं शिवसेनेचा कुठेही लवलेच नव्हता, त्याचा मागमूस सुद्धा नव्हता त्यावेळेला. आणि हे कारण जर का घेऊन जर का उद्या शशिकांत शिंदे साहेब आमचे मित्र राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादीचे आमचे मित्र उद्या काय भाजपचा फोटो टाकतील का? त्याच्यात नाही टाकणार. विषय जेव्हा हा कार्यक्रम भाजपचा होता का? तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की हा भाजपचा कार्यक्रम होता का? राम कदम, हा कार्यक्रम भाजपचा होता का? तेवढं तरी सांगा आम्हाला. मंदारजी ऐकाल आपण? मंदारजी आपण ऐका. हा प्रश्नाचं उत्तर द्या. होर्डिंग आणि सरकार म्हणून होर्डिंग, मंदारजी, दोन्हीमध्ये फरक आहे. जेव्हा सरकार म्हणून होर्डिंग लागतात त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट असतात, पण जेव्हा पक्ष म्हणून होर्डिंग लागते, कारण आम्ही आंबेडकर चळवळींचा आम्ही सन्मान करतो आणि आमच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेले कष्ट हे सगळ्यांना माहित आहेत. जे वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीला करता आलं नाही ते आम्ही वर्षभरामध्ये ती जमीन मिळवली, सगळं काही करून घेतलं आणि देशभरामध्ये 5 वेगवेगळी स्मारकं आपण बाबासाहेब आंबेडकरांची उभारतो आहोत. आणि आमची प्रामाणिक अपेक्षा होती की आमच्या मित्र पक्षांनी देखील त्या कार्यक्रमात यावं, पण नामांतराला जसा विरोध केला शिवसेनेनं, तर या कार्यक्रमाला सुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांचा विरोध होता की काय, अशा प्रकारची शंका महाराष्ट्रामध्ये दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. दबक्या आवाजामध्ये सुरू आहे ही चर्चा आणि तुम्ही सुद्धा ती दबक्या आवाजातनं बोलताय. आता एक याच्यातला आणखीन मुद्दा जो राजकीय त्याच्याकडे येऊया. आपण अविनाश धर्माधिकारी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. एक तिराईत म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेला कुठेतरी भाजपनं विश्वासात घ्यायला हवं होतं, भाजपनं ते विश्वासात घेतलं नाहीये आणि ज्याला युती धर्म वगैरे पूर्वीच्या काळात काहीतरी म्हणायची प्रथा होती तशा प्रकारचा जो काही युती धर्म आहे तो पाळला गेलेला नाहीये, असं काही त्याच्यातनं सकृत दर्शन दिसतंय का तुम्हाला? मंदार, मला आधी एक म्हणणं भाग आहे की ही जी नवी पद्धत आहे की पहिल्यांदा प्रत्येकाला बोलायला 1 मिनिट तो स्क्रीनवर दिसतो, ही फार छान आहे. मी पहिल्यांदा बोलताना कॅमेऱ्यात बघून बोलत होतो त्यामुळे माझं तिकडे लक्ष नव्हतं, नाही तर मी करेक्ट 1 मिनिटात माझं बोलणं संपवलं असतं.
आणि हे बोलायला आता सेकंद घेतली कारण आता समोर काउंटर नाहीये. थोडं मला राम कदम सुद्धा जे बोलतायत त्याचं थोडंसं आश्चर्य वाटतंय. ते मित्रच आहेत, मित्रच राहावेत माझे पुढे सुद्धा. पण इंदू मिलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा काही पक्षाचा कार्यक्रम नाहीये, हा सरकारचा आहे कार्यक्रम. मी म्हणालोच नाही आणि पक्षाचा सरकार, कार्यक्रम. भाजप आणि शिवसेना मिळून एकत्र आहे. तसंच प्रतिबिंब सर्व ठिकाणी दिसणं आवश्यक होतं. त्यामुळे निमंत्रणच दिलं होतं. मग उद्धव ठाकरे म्हणाले होते सुभाष देसाई येतील वगैरे. अरे ह्या टाईपचीच चालली आहे तो भांडणं. सरकार या तऱ्हेनेच चाललेलं आहे. माझं म्हणणं आहे भाजपची पण भूमिका पाहिजे शिवसेनेला बरोबर घेण्याची, आणि शिवसेनेची भूमिका पाहिजे भाजपला बरोबर घेण्याची. आत्ता ती न ठेवता वनअपमनशिप किंवा एकमेकावर स्कोअर करणे हे जे आलटून पालटून चाललेलं आहे ते त्या जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या काळातल्या मांसबंदीतही तेच दिसतं. ते दिसलं की मग आता 100 कोटीचा भ्रष्टाचार पाईपलाईन मधला निघतो. मग तो निघेपर्यंत भ्रष्टाचार नव्हता का? हा जो कलगीतुरा चाललाय हा योग्य नाही. इंदू मिलच्या बाबतीमध्ये पुरेशा सन्मानाने आणि बरोबरीच्या नात्याने शिवसेना सहभागी असायला हवी होती. तशी असण्याची जबाबदारी भाजपची होती असं मी मानतो. तेव्हा जर नेमकं म्हणायचं असेल तर त्या बाबतीत झालं ते योग्य नाही. आणि एक वाक्य बोलून थांबतो, कारण तसा एक अप्रत्यक्ष उल्लेख इथे आला. मी एक साधा कार्यकर्ता म्हणूनच बोलतोय, हे म्हणणं भाग आहे पुन्हा म्हणून तरी. पण मला वाटतं की आंबेडकरांच्या कार्यक्रमावर जणू शिवसेना काहीतरी वैचारिक कारणासाठी विरोध करेल आणि असं मला वाटत नाही कोणी करेल असं. स्वतः आंबेडकरांशीच प्रबोधनकारांचं नातं होतं आणि त्या विचाराशी पण नातं आहे. पूर्वीपासून ज्याचं वर्णन केलं गेलं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र असणे. त्यामुळे मला त्याचं काही असं वैचारिक असेल हे चाललेले अशोभनीय रुसवे फुगवे आहेत, ते राज्याच्या हिताचे नाहीत. नक्की तुम्ही म्हणताय की राज्याच्या हिताचे नाहीयेत. एक मिनिट डॉक्टर राजू वाघमारे. फक्त डॉक्टर राजू वाघमारे फक्त एकच मिनिटं घेतो मध्ये, माफ करा मंदारजी, फक्त एकच मिनिटं घेतो अगदी. धर्माधिकारी साहेबांना मला विनम्रपणे एकच विचारायचंय, साहेब स्वतःचा इगो मोठा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे हो? रामदास आठवले इगो कोणाचा होता? येऊ शकतात. भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कधीपासून याला मला कळत नाहीये. विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तुम्ही तोडायला निघालेला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीला सध्याचं केंद्रातलं राज्याचं वातावरण, हा इतिहास आजचा नाहीये. विचाराला तुम्ही मारायला निघाला. शिवसेनेचा विरोध होता का नव्हता एवढंच आपण सांगा. नाही अहो, त्याच्यानंतर खांद्याला खांदे लावले की नाही त्यांनी? भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र झाली की नाही त्याच्यानंतर? हे तरी राम कदम तुम्ही मानताय की नाही? रामदास आठवलेजी आमच्या सोबत आले, त्यांच्यासोबत नाही थांबली ना. शशिकांत शिंदे, हा एक मिनिट शशिकांत शिंदे, मी तुमच्याकडे येतो. शशिकांतजी तुमच्याकडे येतो. थोडक्यात आपण अविनाश जांभेकरांचं ऐकू, त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो. आता आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी नाही व्हायचं शिवसेनेने ठरवलं हे एक प्रकारे अयोग्यच आहे म्हणजे. पण आता तो शिवसेनेचा निर्णय. मी काही तसं काय असं काय शिवसेनेचा प्रवक्ता आहे असं नाही. पण मी म्हणतो की आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचाराला कुठे असा शिवसेनेचा विरोध आहे असं नाही. नामांतर ही पार्श्वभूमी वेगळी हो पूर्ण. तो प्रश्न संपून 30-35 वर्ष होऊन गेलीत. त्यामुळे जणू त्याला आहे म्हणून इंदू मिलच्या स्मारकाला कुठे काही विरोध आहे का? असं नाही आहे. असं उलट हिंदू समाजातल्या सुद्धा सर्व जातीपाती दूर करून तो एकत्र व्हावा, याला जितकी कमिटमेंट भाजपची आहे तितकीच शिवसेनेची आहे ना. ठीक आहे, पण या निमित्ताने कार्यक्रमाला नसण्यामागचं हे कारण नसावं. नक्की हे कारण नसावं ह्याच्यामध्ये तर काही शंका दिसत नाहीये. पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे, हा जो मुद्दा आहे की इंदू मिलचा सारखा प्रश्न, किंवा तुमच्यामध्ये कुरघोडी होत्या 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यावेळेला त्यांचे मतभेद केले, पण एक सरकार म्हणून ज्यावेळेला अशी पाळी आली असेल, कदाचित एखादा कार्यक्रम झाला त्यावेळेला असं कधी घडल्याचं दिसत नाहीये. मंदारजी, राजकारणामधली सगळ्यात गलिच्छ पातळी जर कोणी गाठली असेल तर ती बीजेपी आणि शिवसेनेने आत्ताच्या या राजकारणामध्ये गाठली. आता राम कदम म्हणाले की हा कार्यक्रम जर सरकारी होता तर सरकारी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या पक्षांना बोलवणं अभिप्रेत होतं. तुम्ही सगळ्यांना बोलवलं का? कारण बीजेपीची मनस्थिती एवढी कोती आहे की त्यांना स्वतःला जे राजकारणात स्थान मिळालंय त्या स्थानाचा जो हेतू आहे
तो त्याचा उद्देश दुसऱ्या कोणी हिरावून घेऊ नये. अहो बीजेपीला बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम एवढं उतू का जात आहे? अहो राम कदम, एक लक्षात घ्या की ज्या बीजेपीची उभारणी हिंदुत्वावर झाली त्या संपूर्ण हिंदुत्वाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. आज जे तुम्ही गोमासावरून बोलताय त्यालाही डॉक्टर आंबेडकरांचा विरोध होता आणि हिंदू धर्मातल्या सगळ्या चालीरीतींना होता. तुम्हाला जे आता प्रेम उतू झालेलं आहे हे प्रेम बिहारच्या निवडणुकीमुळे झालंय. आणि ज्या शिवसेनेला तुम्ही म्हणताय की त्यांनी नामांतराला विरोध केला, त्यावेळी त्या नामांतराच्या लढ्यामध्ये शिवसेनेबरोबर तुम्ही सामील होतात. तुम्ही त्याच्या विरुद्ध नव्हतात, तुम्ही त्याच्या बाजूनी नव्हतात, तुम्ही शिवसेनेबरोबर सामील होतात. त्याच्यामुळे आपण आता स्वच्छ झालेलो आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम आम्हाला एवढं वाटायला लागलेलं आहे. ही भाषा आणि हे लोकांना भुलवण्याची भाषा बंद करा. लोकांना कळतंय की डॉक्टर आंबेडकरांचा तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचा किती द्वेष केलात आणि किती विरोध केलात. ते राहिला प्रश्न स्मारकाचा. महत्त्वाचा एक मुद्दा. मिनिट मंदारजी, राहिला प्रश्न स्मारकाचा. अहो स्मारकाचे सगळे पेपर, सगळ्या टेक्निकल गोष्टी, सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडल्या. आम्हाला संसदेमध्ये ठराव आणायचा होता. तुम्हाला आम्ही सांगितलं या ठरावाला मान्यता देण्यासाठी संसद चालू ठेवा. तुम्ही त्यावेळी कोतेपणा केलात आणि संसद बंद पाडलीत आणि आता तुम्ही आंबेडकरांवरचं प्रेम लोकांना सांगताय. अहो स्वतःला लाज वाटली पाहिजे बीजेपीला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढं बोलायला. राजू वाघमारे, एक मिनिट, मला सगळ्यांकडे जायला पाहिजे. एक मिनिट मंदारजी, मोदीजी सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत. मग जर सगळ्यांचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सगळ्या पक्षांना या स्मारकाच्या उद्घाटनासाठी का बोलवलं नाही? नक्की. शशिकांत शिंदे तुम्हाला वाटतं का की सगळ्या एक मिनिट शशिकांत शिंदे तुम्हाला वाटतं का की सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्मारकाच्या बोलवायला हवं होतं जे बोलवलं गेलं नाही तिकडे? पहिला मुद्दा मी पहिला स्पष्ट करू इच्छितो. कावळा बसायला फांदी तुटायला एकच वेळ झाली. मागच्या सरकारनीच या संदर्भातली सगळी कागदाची पूर्तता वगैरे केली. सरकार बदललं आणि यांना संधी मिळाली. तरी सुद्धा आज माझं या विषयासंदर्भात तुम्ही जे प्रश्न विचारलाय, मी अविनाश धर्माधिकाऱ्यांच्या मताशी सहमत आहे. या ठिकाणी सरकार ज्यावेळेला आघाडीचं आमचं होतं तेव्हा कुठलाही शासकीय कार्यक्रम असताना आम्ही दोघंही सगळ्यांना बोलून हा कार्यक्रम करत होतो. दुसरा मुद्दा, शिवसेनेला बाजूला ठेवून त्यांच्यावर खरं म्हटलं तर सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून राम कदम मगाशी काय म्हणाले, आमचं सरकार चांगलं चाललेलं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की मराठवाड्याला विरोध केला, या लोकांनी केला, अशा प्रकारची त्यांच्यावर टीका करताय. याचा अर्थ असा आहे की भाजपच्या सरकारला मोदी साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेपासून सगळी सत्ता ही भाजपच्या अजेंड्यावर आणायची, हा त्यांचा अजेंडा आहे. तरी राम कदमांनी जो काही बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमधली भूमिका मांडलेली आहे, मला आश्चर्य वाटतं. ही आंबेडकरी जनता या संदर्भामध्ये कधीच विश्वास ठेवणार नाही. आपण जर बघितलं, पुरोगामी महाराष्ट्राचं समर्थन करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्याचं राजकीय किंवा सध्याच्या महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितल्यानंतर खरोखर या असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला जे लोक बाजूला करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी कुठे सहमत होणार आहेत का? उद्घाटन किंवा भूमिपूजन केली म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात किंवा त्यांच्या ठीक आहे, आपण त्या तपशीलवार चर्चेत येऊया. आपण शशिकांतजी आपण त्या विचारांची समरसता आहे किंवा नाही त्याची आपण एक वेगळी चर्चा करूया. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. कुरगोडीचं राजकारण त्यांनी पूर्णपणाने या ठिकाणी शिवसेनेवर करण्याचा मुद्दा एकही संधी न सोडता ते करतात. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या वेळेला एवढी होत नव्हती, पण इथे अगदी सत्तेवर बसल्यापासून मंत्र्यांच्या अधिकारापासून ते काल परवापर्यंत कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीपर्यंत याच पद्धतीने करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हे पुढे करत राहतील. शिवसेना सत्तेपासून राहू शकत नसल्यामुळे ते मागे फरफरटत जातील आणि त्या संदर्भामध्ये कुठलाही बदल सामान्य जनतेची होणार नाही ना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची. ठीक आहे, आपण त्या मुद्द्यावरती महेश पुन्हा मुद्दा हाच आहे की शिवसेनेची या संपूर्ण राजकारणामध्ये फरफट होते का? एक निरीक्षक म्हणून मी येतो, राम कदम तुमच्याकडे येतो, तुम्हाला वेळ देतो, पण महेश
हे तुम्हाला वाटते का की निश्चितच. शिवसेनेची पूर्णपणे फरफट होते आणि ती सुद्धा अगतिकतेत नव्हते? हो. गेल्या 25 वर्षामध्ये शिवसेना आणि भाजप युती ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करताना आपल्याला दिसते, त्याच्यात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे सुरुवातीचा काळ जो होता, हा सुरुवातीचा काळ म्हणजे 1990 पासून ही युती प्रत्यक्षपणे म्हणजे प्रत्यक्षपणे निवडणुका लढवायला लागली. विधानसभा निवडणुकांमध्ये ही युती आपल्याला दिसली, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांमधून दिसली. त्या सगळ्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे असं एक प्रभावशाली नेतृत्व होतं महाराष्ट्रामधलं की ज्यांच्या मागे भाजपला जावं लागलं. कारण सातत्याने भाजपच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजामध्ये जर आपल्याला आपला बेस, आपला पाया मजबूत करायचा असेल तर आपल्याला शिवसेनेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी ज्यावेळेस विलेपार्लेमधले जी पोटनिवडणूक झाली होती रमेश प्रभू यांची, त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता आणि रमेश प्रभू हे हिंदुत्वाचा नारा देत त्या निवडणुकीमध्ये, त्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. तेव्हा प्रमोद महाजन यांच्या चाणाक्ष मनाला ती गोष्ट कळली की हिंदुत्व हे वेगळ्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आणू शकतो. आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा नारा दिला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी आणि देशभरामध्ये हिंदुत्व आणि गर्व से कहो हम हिंदू आहे ही घोषणा दिली आणि त्यानंतरच्या काळात मुंबईच्या एकूण राजकीय क्षितिजावर शिवसेना ज्या पद्धतीने पसरली त्याचा फायदा भाजपला घ्यायचा होता. आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाने त्या सगळ्या गोष्टी अचूक त्या काळामध्ये ओळखल्या आणि नंतरच्या काळातला आपण 1995 मध्ये त्याचाच फायदा घेऊन शिवसेना आणि भाजप सत्तेवर आली. आणि नंतरच्या काळातला इतिहास आपण जर बघत गेलो तर एक लक्षात येतं की सातत्याने या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत शिवसेनेचा आवाज हा कायम मोठा राहिला. परंतु जसे बाळासाहेब ठाकरे गेले, आजारी पडले आणि त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना ही बऱ्यापैकी पोरकी झाली असा समज पसरला होता, त्यावेळेस भाजप नेतृत्वाने सातत्याने शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जे सगळं झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. ज्या पद्धतीने शिवसेनेशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं आणि शेवटच्या क्षणी ही युती तुटली, घटस्फोट झाला. आणि त्यानंतर जेव्हा निवडणूक म्हणजे 25 वर्ष जे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते नेते एकत्र होते त्यांनी आमने सामने येऊन निवडणूक लढवली आणि त्यानंतर सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री जेव्हा या महाराष्ट्रात म्हणजे ज्यांच्याबद्दल आता राम कदम यांनी म्हणाले सत्तारूढ झाला, तेव्हा शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती. सत्तारूढ झाल्यानंतर हे फडणवीस सरकार 70 दिवसानंतर शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली. हा जो कडवटपणा आहे, हा कडवटपणा सातत्याने समोर येत राहिला. कारण आजही शिवसेनेला दिल्लीत आणि गल्लीमध्ये सत्तेची महत्त्वाची पदं मिळालेली नाहीत, ही रुखरुख त्यांच्या मनात कायम आहे. आणि भाजप सातत्याने त्यांना सापत्न वागणूक देतोय हे सतत दिसतंय. आणि त्यातूनच हा जो सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासण्याचा जो कार्यक्रम झाला तो त्या सगळ्या वैफल्यातून आलेला आहे. तर हे वैफल्य जर असं सातत्याने बाहेर येत राहिलं तर लोकांच्या प्रश्नांची चर्चा कोण करणार आहे? या दोन्ही पक्षांनी याचा विचार करण्याची गरज आहे. या दोन्ही पक्षांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर राम कदम तुमच्याकडे येतो. आणि अर्थातच हे जे मानापमान नाट्य सुरू आहे, गेले काही काळ भाऊबंदकी आपण बघितली, आता मानापमान नाट्य बघतोय आणि या मानापमान नाट्याला खरं काही कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कलाटणी अशासाठी आम्ही शब्द वापरतोय कारण ह्याच्यामध्ये काही समेट घडेल असं आत्ता तरी दिसत नाही. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवू. शिवसेना आणि भाजपमधलं मानापमान नाट्य आपण पाहतोय आणि अर्थातच त्यावरची चर्चा आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा या चर्चेमध्ये जो प्रश्न विचारायचा आहे राम कदम तुम्हाला, आता पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा आता तुम्ही एकत्र नाही आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये तर तुम्ही ज्या ताराराणी आघाडी आहे तिथली, त्या ताराराणी आघाडीच्या वरती अनेक आक्षेप आहेत. टोलसारखा जो मुद्दा आहे त्यांच्याबरोबर तुम्ही गेलेला आहात. एकूण जे धोरण असायला पाहिजे, जो युती धर्म वगैरे म्हटला जायचा, तो आता पूर्णपणे तुम्ही गुंडाळून ठेवलाय. हेच तुमचं धोरण आहे असं म्हणायला जागा आहे? नाही, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आमचे दोन्ही मित्र काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे यांना स्मरण करून देईन थोडं इतिहासाचं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो त्यांनी प्रेमाचा पुळका दाखवला, फक्त इतिहासातल्या 2 घटना त्यांना सांगतो. काँग्रेसमधूनच राष्ट्रवादीचा जन्म झालाय. दोन्ही पक्षांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची दोन्ही पक्षांची पात्रता नाही असं जर मी म्हटलो तर कदाचित चुकीचं एवढ्यासाठी होणार नाही. 1954 साली भंडाऱ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा बाबासाहेब उभे होते तेव्हा याच काँग्रेस पक्षानं त्यांना पराभूत केलं होतं. लंडनचं बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारकडे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तिथून सातत्यानं पाठपुरावा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं ते घर घ्यायला नकार दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढी वर्ष इंदू मिलचं प्रकरण की आजचं नाहीये. हजारो कार्यकर्ते या दलित चळवळीमधले तुरुंगावास त्यांनी भोगलेला आहे. एवढी वर्ष तुम्हाला करता आलं नाही आणि आमचे राजू वाघमारे धादांत खोटं बोलतायत की ठराव करायचा होता. ह्यांचं सरकार काय सांगत होतं? ह्यांचं सरकार सांगत होतं की आम्हाला कायदा बदलायचा आहे. मग आम्ही आता केलं कुठलाही कायदा न बदलता. कसं काय केलं आम्ही? काम करायला कोटीचा TDR दिला केंद्राला. काम करायला जिद्द लागते, जिद्द. 75 कोटी पॉलिटिकल विल असेल काय तुम्हाला अडवलं होतं का बोल द्यायला? तुम्हाला अडवलं होतं द्यायला? तुम्हाला अडवलं होतं का द्यायला? राज्य सरकारने फुकट तुम्हाला TDR द्यायला कुणी अडवलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांसाठी तुम्ही 1000 कोटी रुपये दिले असते. नाही, एक मिनिट राम कदम तुम्ही चांगला मुद्दा मांडलाय. राम कदम तुमचा व्यासंग चांगला आहे, तुम्ही मुद्दा चांगला मांडलाय, पण मूळ प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आपण इतिहासात नको जायला. फार इतिहासात गेलाय महाराष्ट्र. राम कदम पहिल्यांदा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. पाण्याच्या संदर्भामधून आणि तुमचं राम कदम आम्ही जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्यात कारण तुम्ही सगळे इतिहासामध्येच घेऊन चालले सगळ्यांना. आतापर्यंत महाराष्ट्राचं असंच केलंय. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वाद हा इतिहासाला चिकटवला गेलेला आहे आणि सामान्य माणसाला संपूर्ण भरकटवून टाकलेला आहे. हेच केलं गेलेलं आहे आतापर्यंत सगळ्यांनी. तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुमचं हे धोरण आहे का आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही युती आम्हाला दाखवायला करताय राज्य सरकारमध्ये? ठीक आहे राम कदम, हे बघा मी एवढंच सांगेन की जे तुम्ही निवडणुकीचा विषय केला, युती शासनाच्या 95च्या काळात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळे लढलो होतो. आता कसं असतं की त्या ठिकाणी कार्यकर्ते असतात, त्यांचेही असतात, आमचेही असतात. आमची आजही मानसिकता आहे की आम्ही एकत्र लढावं. पण प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीनं आम्हाला जागा दिल्या जातात, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची मानसिकता आमच्या मित्रपक्षाबरोबर युती करण्याचीच होती. पण मित्रपक्षांनी आम्हाला ज्या जागा दिल्या 117, 118, तर आपल्याही लक्षात असेल आज निवडून येताना आमचे 123 आमदार निवडून आलेत. म्हणजे तेव्हा जर त्यांच्या 117 जागा घेतल्या असत्या तर आमची 123 संख्या झाली असती का हो? तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात न जाता पूर्वी लढलोय स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या काही ठिकाणी जमते, त्या ठिकाणी युती करून लढलो, त्यामुळे तो भाग पूर्णपणे वेगळा आहे. ठीक आहे तुम्ही म्हणताय की हा मुद्दा वेगळा असं तुम्ही म्हणताय. मग पुन्हा अविनाश धर्माधिकारी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळेला हेच म्हणत होते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही आमचे निर्णय घेतोय, शिवसेना भाजप म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आम्ही आमचे निर्णय घेणार आहोत, BMC किंवा पुण्यामध्ये सुद्धा हेच परिस्थिती येणाऱ्या काळात दिसेल. हे जर असं असेल तर मग शिवसेनेकडे युती, शिवसेना भाजपकडे युती म्हणून का बघायचं मतदारांकडे पर्याय काय आजच्या परिस्थितीमध्ये? मंदार मी ह्याला चाललंय याला महाराष्ट्राच्या दुर्दैवाचे दशावतार चालू आहेत असं म्हणतोय. आघाडीचं सुद्धा 15 वर्ष सरकार, त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संसार काय सुखाचा नव्हता. एखादी फाईल काँग्रेसच्या मंत्र्याची असली की ती अडवता कशी येईल इकडं राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं लक्ष असायचं, राष्ट्रवादीच्या मंत्र्याची असली की काँग्रेसच्या असायचं. त्या वर्षांमध्ये मी म्हणत आलो की सत्तेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत आणि विरोधी पक्ष शिवसेना भाजप आहेत असं राज्याचं चित्र नव्हतं. काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचा मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस. आता जनतेने कौल दिला, पुन्हा चित्र तेच आहे आता की आता सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेना आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी काही जबाबदार विरोधकाची भूमिका बजावत आहेत असं चित्र राज्याचं नाहीये. भाजपचा मुख्य विरोधी पक्ष शिवसेना, शिवसेनेचा मुख्य विरोधी पक्ष भाजप. हे चित्र अजिबात राज्याच्या हिताचं नाही. मी एक मुद्दा म्हणून थांबतो मंदार, थोडं मोठं मला जमलं तर काहीतरी आणखी मोठं म्हणायचंय. काय आहे शेवटी आपण लोकशाही देश आहोत, पक्ष आहेत, त्यात राजकारण आहे आणि निवडणूक आहेत, सगळं बरोबर आहे. भाजप आणि शिवसेना दोन वेगवेगळे पक्ष आहेत,
अरे बरोबर आहे ना, मान्य आहे ना. हं. 95 साली जेव्हा निवडणुका होऊन सेना भाजप सरकार आलं आणि मी मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो, मी माझ्या कानांनी हे शब्द ऐकलेले आहेत की ही सेमीफायनल झाली. हं. म्हणजे केव्हा ना केव्हा तरी शिवसेना भाजपला एकमेकाविरुद्ध लढावं लागणार, कारण शेवटी राज्यावर कोणाचं तरी प्रभुत्व. अरे राजकारण कळलं ना, मान्य आहे ना, पण त्याच्या कुठेतरी वर उठून राज्य जास्ती मोठं आहे, विकासाला गती देणं जास्ती मोठं. एवढंच नाही तर मी म्हणतोय की पॉलिटिक्सच्या वर उठून स्टेट्समन म्हणतात किंवा हे राजकीय व्यवस्थापनाचं पण कौशल्य आहे की अपरिहार्य असलेल्या भेदांचं नीट मेळ घालून शेवटी एकमुखाने सरकार कसं चाललं पाहिजे. आमच्या राजकारणात आता तुम्ही स्टेट्समन तर फार लांबचा शब्द झाला. पॉलिटिकल स्किल दाखवून पुन्हा पुन्हा जो मी या मुद्द्यापासून थांबतो की इंदू मिलचा कार्यक्रम, अरे तो काय पक्षाचा नाहीये कार्यक्रम. आजच्या तारखेला जसे आंबेडकर कोणा एका विशिष्ट पक्षाचे नाही, ते या राष्ट्राचा महामानव आहेत. त्यांच्या स्मारकाला मी तर म्हणतोय की शिवसेनाच काय, काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा सन्मानाने बरोबर घेण्याची भूमिका सरकारने ठेवायला हवी होती. पण सध्या ह्या दोघांची ठेवली होती. एकमेकांच्या चिखल धर्माधिकारी भेटीमध्ये साहेब मध्ये बोलणं ते योग्य नाही. राज्याचे सगळ्यांना दुर्दैवाचे निमंत्रण असून दशावतार आले नाहीत. अहो, काय खोटं धर्माधिकारी बोलताय साहेब, आपली कदम? माहिती अपूर्ण आहे. अहो, राम सगळ्यांना कदम, तुम्ही निमंत्रण खोटं देऊन बोलताय. आले नाहीत. काँग्रेसला अजिबात राजू, कुठलंही आमंत्रण सगळ्यांना दिलं नव्हतं. सगळ्या खोटं बोलू नका, आमदारांना राम कदम खासदारांना साहेब. निमंत्रण दिलेली आहेत. तुम्हाला आपण यायचं नव्हतं कार्यक्रमाला. आपल्या आवडीप्रमाणे नेहमी मी- खोटं मी- बोलण्याची मी- प्रक्रिया पार पाडता. मी ती धर्माधिकारी पार पाडू जो नका. मुद्दा- जो मुद्दा उपस्थित तुम्ही केलाय ना, माहिती बोलू घ्या, नका, राम माहितीच्या कदम. आधारावर बोलवा. आम्हाला अजिबात आमंत्रण दिलं सगळ्या नव्हतं. आमदार मी- खासदार मी- ऐका, धर्माधिकाऱ्यांनी- सगळ्या आमदार खासदारांना निमंत्रण ठीक आहे, तुमच्या दोघांचे मुद्दे पोहोचले. एक मिनिट, तुमच्या दोघांचे मुद्दे गेलेली पोहोचले. आहे. महेश महेश मला 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 एकच मुद्दा धर्माधिकारीजींनी जो मांडला तोच पुढे न्यावा असा वाटतो. त्यांनी जी आता आपल्या राष्ट्रीय राजकारणात किंवा राज्याच्या राजकारणामध्ये स्टेट्समन म्हणजे ज्यांच्याकडे पाहून आपल्याला वेगळ्या पद्धतीने राजकारण समजेल किंवा त्यांच्याबद्दल आदर वाटेल अशीच माणसं आपल्या अवतीभोवती दिसत नाही आहेत. हे त्यांनी जे विधान केलं तेच मला जास्त पुढे न्यावंसं वाटतं. विल ड्युरॅन्ड नावाच्या एका फ्रेंच फिलॉसॉफरने ज्यांचा राजकारणावर विलक्षण अभ्यास होता, त्यांनी 1927 मध्ये याच विषयावर पुस्तक लिहिलं प्लेजर फिलॉसॉफीमध्ये, आणि त्यात जो लोकशाहीवर जो त्यांनी निबंध लिहिलाय त्यात त्यांनी हीच खंत मांडलेली 1927 मध्ये. ते म्हणतात की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स. इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स. म्हणजे ज्या देशामध्ये लोकशाही असते आणि तिथे शिक्षणाचा अभाव असतो, तिथे अशा पद्धतीचं जे उत्तुंग राष्ट्रीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ते पुढे म्हणतात लास्ट स्टेज ऑफ हिट गँगमेन रूल्स, क्रिमिनल्स फ्लरिश इन देअर लार्जर पार्टीज. तर आता ही जी त्यावेळेस जी खंत व्यक्त केलेली होती त्या एका राजकीय निरीक्षकाने, ती परिस्थिती आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. त्यामुळे आता राजकारणाचं शुद्धीकरण हा सुद्धा एक वेगळा मुद्दा या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळतो. कारण कोणीच डावं उजवं आपल्याला करता येत नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे. म्हणजे मागच्या काळामध्ये आम्ही जे बघितलं त्याचाच पुढचा अंक आता चालू असलेला दिसतो. मग सर्वसामान्य माणसाने पाहायचं कोणाकडे? नक्की एक महत्वाचा मुद्दा त्यानिमित्ताने तुम्हाला विचारायचा. शशिकांत शिंदे, तुम्ही स्वतः मंत्री होतात, त्यावेळेला काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, तुम्ही दुय्यम त्यावेळेला स्थान होतं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असं म्हणायला जागा आहे, पण तरी सुद्धा महत्वाची खाती तुमच्याकडे होती. आणि अशा काळामध्ये आज जी प्रमुख तक्रार शिवसेनेची आहे, शिवसेनेचे अनेक मंत्री खासगीमध्ये बोलताना बोलतात की निर्णय प्रक्रिया थांबवली जाते, बऱ्याचदा फाईल क्लिअर होत नाही, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अलोकेशन जे बजेटरी अलोकेशन आहे ते सुद्धा त्यांना पुरेसं मिळताना दिसत नाही आहे. ही जी अडचण शिवसेनेचे नेते सांगतायत, तशा प्रकारची अडचण तुमच्या वेळेला किमान अशा पातळीवरच्या राजकारणातनं होताना दिसत होती का? मी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगतो, आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पण मंत्री होतो. कुरघोडी किंवा एकमेकांच्या बद्दलच्या बाबतीमध्ये सत्तेच्या बाबतीमध्ये काही थोडेसं मागे पुढे करण्याची भूमिका असेल, पण आघाडी सरकारच्या वेळेला ज्या वेळेला पॉलिसी निर्णय घ्यायचा होता, ज्यावेळेला राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायचे होते, मग दुष्काळापासून अनेक निर्णय होते, ते निर्णय इतक्या चांगल्या प्रकारे घेण्याच्या बाबतीमधला निर्णय सरकारने केला. म्हणून 1 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर सामान्य जनतेला आता यापूर्वीच्या सरकार आणि या सरकारमधला फरक या ठिकाणी निश्चितपणे दिसलेला आहे. धर्माधिकारी साहेब सारखे म्हणतात आघाडी सरकारमधला दोघांचं जुळत नव्हतं.
काही गोष्टीवर मताधिक्य किंवा मतभिन्नता होऊ शकते, परंतु ज्यावेळेला पॉलिसी मॅटर होते तेव्हा कॅबिनेटचा निर्णय हा एकमताने होत होता. तरी सुद्धा मगाशी राम कदम म्हणाले, तुम्ही घेतला का नाही, TDR 975 कोटी दाण्याच्या बाबतीत मला विषय नाही, परंतु गेल्या वर्षभरामध्ये केंद्रातून एकही योजनेला पैसे येत नाही राज्याला, ही सामान्य जनतेची परवड आहे. आज तुम्हाला मी सांगतो, खरी जी मंदारजी आज तुम्ही चर्चा केलेली आहे, ही वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेनेला डॉमिनेट करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भाजपला स्वतःचं सत्तास्थान उभं करायचं आहे. अगदी मुंबई महानगरपालिकेपासून सगळीकडे त्यांना सत्तास्थान उभं करायचं आहे. जेवढ्या काही करता येईल तेवढं श्रेय घेऊन कोरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा मी आज सांगतो, स्वतंत्रपणाने त्यांना पूर्णपणाने लढवून सत्ता हातात घ्यायची, हे शिवसेनेला सुद्धा कळलेलं आहे. शिवसेना का सहन करते आणि का मागे जाते हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल तर प्रामाणिकपणाने त्या शिवसेनेने अशा प्रकारचा अपमान सहन न करता किंवा भविष्य काळामध्ये शशिकांत शिंदे, त्यातली एक भीती अशी आहे शिवसेनेची की तुम्ही बसाल त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये. शशिकांत शिंदे, एक भीती शिवसेनेची त्याच्यातली अशी आहे की अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवले की तुम्ही त्यांच्याबरोबर जा सत्तेमध्ये, आणि त्यामुळे कदाचित आज तुम्हाला सांगतो, आम्ही अजिबात सत्तेमध्ये सहभागी होणार नाही. त्यावेळेला सत्तेमध्ये सहभागी बाहेरून पाठिंबा देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका एवढ्यासाठी केली होती, निवडणूक झाली होती, जनतेने कौल दिला होता, बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आज तुम्हाला सांगतो, वर्षभरातल्या सरकारची कामगिरी बघितल्यानंतर अगदी पानसरेंपासूनच्या असलेल्या सगळ्या भूमिका बघितल्या, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या संदर्भातलं सरकार चालवण्याची पद्धत बघितली आहे, आम्ही पूर्णपणाने त्यांच्या बघे कुठलाही पाठिंबा देणार नाही. जनतेच्या बरोबर आम्ही राहू आणि लोकांच्या बरोबर राहू. आम्ही त्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर राहू, एवढी तुम्हाला शक्यता 100% ते मी सांगू शकतो. राजू वाघमारे, पुन्हा या सगळ्या मुद्द्यावरती आता कल्याण डोंबिवली मध्ये तुमची आघाडी होताना दिसते, शिवसेना भाजपची युती तिथे होताना दिसत नाही, आणि हे सगळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी केवळ निवडणूक आहेत म्हणून चाललंय? हे नक्कीच निवडणुकीसाठी चाललेलं आहे. जरी आपण मानलं मंदारजी, तरी बीजेपीचा जो छुपा अजेंडा आहे की ज्याच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रामध्ये बीजेपीने पाय रोवले, त्याच्याच गळ्याला फास देण्याचं काम आता बीजेपीने सुरू केलंय. राहिला प्रश्न की ज्याच्या गळ्याला फास देते बीजेपी, त्या शिवसेनेने स्वतःसाठी काय करायला पाहिजे. तर मी काल एका याच्यावर बोललो वाहिनीवर, कारण शिवसेनेची पण परिस्थिती आता अशी झालेली आहे की त्या वाघाची पण नखं आणि दात पडलेले आहेत. कारण त्या वाघाची जर नखं आणि दात असते तर त्या वाघाने आपली स्वतःची ठाम भूमिका घेतली असती, आणि ती ठाम भूमिका न घेतल्यामुळे आज बीजेपीचं फावत चाललेलं आहे. आणि जिथे जिथे मिळेल तिथे तिथे शिवसेनेला ठोकण्याची भाषा आज बीजेपी करते. आज राम कदमांचं जर वक्तव्य तुम्ही बघितलं की सरळ सरळ शिवसेनेवर आरोप केलाय की मराठवाडा विद्यापीठाच्या ह्याच्यातून, त्यावरून एक दिसून येतं की बीजेपीने हा पूर्ण अजेंडा घेतलेला आहे की शिवसेनेला या महाराष्ट्रातून नामोहरम करायचं आणि जिथे मिळेल तिकडे सत्ता घ्यायची. पण आता राहिला प्रश्न शिवसेनेचा आहे, ते का लाचारी पत्करतायत, का फरफटत चाललेत की या दोघांची स्थिती महाराष्ट्राच्या जनतेला कळते, आणि जनतेला हा फरक आता लक्षात यायला लागलाय की आपण यांना निवडून देऊन चूक केलेली आहे. तर जनता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दाखवून देईल की या लोकांना सत्तेवर बसवायचं की यांना पाय उतार करून द्यायचं, हे जनता दाखवून देणार आहे. महेश, पुन्हा मुद्दा हाच येतो की जे सामान्य माणसाचा, मगाशी जो मुद्दा अविनाश धर्माधिकारींनी तुम्ही मांडलेला आहे की सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते रेंगाळलेले आहेत, संपूर्णपणे जी प्राथमिकता असायला पाहिजे. आणि याचा कुठेतरी असं वाटतंय का की जो परिणाम होतोय, दुष्परिणाम होतोय, तो त्या प्रशासनामध्ये होतोय, अधिकारी जे आहेत ते बेतालपणे वागायला लागले आहेत. बऱ्याचदा काही पोलिसांच्या निर्णयांमध्ये आपण बघतोय त्यांच्या नोटिसा येतात, किंवा त्याच्यातनं असं दिसतं की कुठेतरी सरकार नावाचं जे कंट्रोल असायला पाहिजे तो कंट्रोल नाहीये. नाही, खरंच आहे. आपण जर बघितलं की ज्या दिवशी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्रपणे सरकार चालवायचं ठरवलं, ती पत्रकार परिषद मला अजून आठवते. देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व मान्यवर बसलेले होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार चालवायचा निर्णय घेतला होता. त्यावेळेसची गोष्ट ते म्हणाले होते की आम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे एकत्रपणे सरकार चालवायचा. गेले 70 दिवस जरी आम्ही एकत्र नसलो
परंतु आम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे, त्यामुळे आम्ही यापुढे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका सुद्धा एकत्रपणे लढवणार आहोत आणि आम्हाला एकत्रपणे सरकार करायचं आहे. तर त्यानंतरचा काळ जर आपण बघितला तर नंतर सातत्याने दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण होत राहिलं, एकमेकांबद्दलचे हेवे दावे ते उघडपणे व्यक्त करत राहिले. आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता ज्या प्रकारे प्रशासन चालायला पाहिजे होतं त्या प्रकारे प्रशासन चालताना दिसत नाही. सरकारी फायलीवरची धूळ ज्या पद्धतीने झटकली गेली पाहिजे होती ती गेलेली दिसत नाही. आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार कसा असला पाहिजे. आपण परवाच मुख्यमंत्र्यांना विचारलं की आदिवासी आयुक्त एक थेट असा आदेश काढतायत की विशिष्ट वाहिनीच्या पत्रकारांना आदिवासी आश्रमशाळांच्या परिसरात येता येणार नाही, अशा पद्धतीचा आदेश एक आदिवासी विभागाचे आयुक्त काढू शकतात. हे करू शकतात कारण त्या संबंधित मंत्र्यांचा त्या खात्यावर वचक राहिलेला नाहीये. ही परिस्थिती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की प्रशासकीय अधिकारीच प्रशासन चालवताना दिसतात. तर मंत्र्यांचा जो एक तिथे वचक असायला पाहिजे, त्यांनी ज्या पद्धतीने तिथे जरब बसवली पाहिजे आणि लोकांचे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून हाताळले गेले पाहिजेत, ते त्या प्रमाणात होताना दिसत नाही. म्हणूनच आता लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली. हे अशाच पद्धतीचं प्रशासन जर चालू राहिलं तर पुढील 4 वर्षात महाराष्ट्राचं काय होणार आहे. राम कदम तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या. नाही, कसं आहे की मगाशी आमचे दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मित्र बोलत होते, असे उत्तम नारद मुनीची भूमिका पार पाडत होती की काय, असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. निश्चितपणे आमच्या मित्रपक्षावर आमचे काही वैचारिक वाद आहेत, पण आम्हाला नारद मुनीची भूमिका, नारदांची गरज नाही आहे. भूमिका नारद मुनीची भूमिका गरजच नाही आता सध्या. ऐका ना, विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होती तेव्हा काही नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढत नव्हते का? ते तुम्ही लढत होतात, त्यामुळे आम्ही आता लढतो. तुम्ही जनतेला, तुम्ही मतदारांना काय समजता? तुम्ही जर जाहीरपणे म्हणता बऱ्याचदा की आम्ही एकत्र लढवू, जाहीरपणे तुम्ही म्हणतात की नाही लढवणार, हे सातत्यानं होत राहिलेलं आहे ना. मंदारजी, जर आमचा मित्रपक्ष आम्हाला जागा व्यवस्थित देत नसेल आणि तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि तिथली स्थिती असेल तर 95च्या युतीच्या कालखंडात सुद्धा तसं लढलो आणि आताही लढतोय. त्यात काही चर्चेचा विषय असू शकत नाही. मूळ चर्चेचा मुद्दा एवढाच आहे, कुठल्या निमित्ताने ही चर्चा घडली तर 2 विषय आहेत. एक तर स्मारकाच्या बाबासाहेब, बरेच विषय आहेत, 2 नाहीये. हिंदू मिल आहे, असे एका मागोमाग एक विषय आणि ते तुमचा 1 मिनिट घेईन मंदारजी, फक्त तुमचा 1 मिनिट घेईन. स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी मानपान बाजूला ठेवून यायला हवं होतं, हा एक भाग. आणि दुसरा भाग की ज्यावेळेस पाकिस्तानचा हा विषय कसुरींचा आला, म्हणजे संजय राऊतांसारखा चांगला विद्वान पत्रकार असं कसुरींनी भारताच्या भूमीवर पाय ठेवले म्हणून त्यांना जे काही बोलले, ठीक आहे, पाकिस्तानविषयी कोणाला काही प्रेम नाही, आम्हाला तर अजिबात नाही, पण हे संजय राऊत पाकिस्तानच्या भूमीवर 2दा जाऊन आले युपीएच्या कालखंडात. हे असं कसं चालतं? म्हणजे जावेद मियादाद मातोश्रीवर जाऊन बिर्याणी खातो हे चालतं? तर याच्याबद्दल आमचे वैचारिक मतभेद आहेत. म्हणजे सोयीचं राष्ट्रप्रेम आणि सोयीचा प्रखर राष्ट्रवाद असा जो आमचा मित्रपक्ष मांडतो तेवढाच आमचा विरोध आहे. बाकी इतर कामांमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राला तरुण आणि विद्वान मुख्यमंत्री फडणवीसांच्या रूपाने लाभलेले आहेत. कुणी काळजी करण्याचं कारण नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ते स्वप्न बघण्याचं पण कारण नाही. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि व्यवस्थित विकास होणारा शिंदे साहेब, आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतो विरोधी पक्षातच राहत 15 वर्षांनी. एकही गोष्ट खरं ठरत नाही. आणि शिवसेनेला सुद्धा भीती वाटायला लागली की ज्यांच्यावर पंतप्रधान म्हणून आपण विश्वास दिला तो लोह पुरुष विरोधी पक्षात एक मिनिट, एका वेळेला एकाने बोलावं. तुमचा हेच झालंय राजकारणाचा, तुमचा आवाज तुमचा एवढा कोलाहल झालाय की कोणाला कळेनासं झालेला आहे, जनतेला काहीच कळेनासं झालेलं आहे. अगदी वेळ संपलेली आहे, माफ करा मला, पण जाता जाता अविनाश धर्माधिकारी थोडक्यात काय उपाय असं वाटतं? कारण प्रशासन असेल, सगळीकडे जे काही आता संदेश गेलेले आहेत या संपूर्ण राज्य सरकारच्या बाबतीमध्ये, ज्या अपेक्षा होत्या आधीच्या, ज्या अपेक्षांमुळे मतदारांनी त्यांना भरघोस मतं दिली होती, त्याचं आता काय होणार? मंदार, तिथे स्टुडिओमध्ये किंवा कुठेही एकापेक्षा जास्ती जण एका वेळी बोलायला लागले
की प्रेक्षकांना काय ऐकू जातं मला कल्पना नाही, तर माझ्या कानामध्ये फक्त कलकलाटच ऐकू येतो. नाही, प्रेक्षकांची आणि आणि तीच तोच सगळ्यांचीच राज्यामध्ये परिस्थिती. तेच चाललंय. राज्यामध्ये काहीतरी मुद्दा आणि विषयाला धरून या राज्याच्या विकासासाठी करूपेक्षा कलकलाटच चाललाय. हे सरकार आत्ता जनतेला एक स्थिर सरकार आहे आणि ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल हा संदेश आजच्या तारखेला नीट देत नाहीये. जातोय तो संदेश उलट ह्यांची आपसात भांडणं चालली आहेत, पातळी सोडून उखाळ्या पाखाळ्या चालल्या आहेत. राज्याच्या हिताची काळजी असेल तर या गोष्टी बंद होऊन या राज्याला एक स्थिर सरकार आहे आणि त्याचं लक्ष विकासाकडे आहे हे होणं आवश्यक आहे. नक्की. अर्थात या विकासाच्या दिशेने जावं लागणार आहे. अगदी थोडक्यात महेश, येणाऱ्या काळात कुठेतरी आशा अशी वाटते की या दोन पक्षांमध्ये समेट होईल, कारण काही मला तरी ही आशा काही समोरच्या काळामध्ये दिसत नाही. निश्चितच एकूणच म्हणजे सत्ताधारी पक्षाने ज्या पद्धतीने वागलं पाहिजे आणि त्याच्या जोडीला विरोधी पक्षांनी सुद्धा ज्या पद्धतीने विरोध केला पाहिजे तो सुद्धा होताना दिसत नाहीये. विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा ज्या पद्धतीने ज्या प्रखरतेने सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढली जायला पाहिजे ती होताना दिसत नाही. त्यामुळे एकूणच सगळीकडे संभ्रमाचं वातावरण आहे. मला एक शेर आठवतो या निमित्ताने की सिर्फ एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्ता करने को, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. अशी परिस्थिती आता संपूर्ण राजकीय वातावरणात झालेली दिसते आणि त्यामुळे भीती वाटते. नक्की. अर्थातच ही भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि या भीतीच्या बाबत अर्थात राज्य सरकार जे आहे, राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत ते लवकरात लवकर काहीतरी स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा करूया. कारण अर्थात कोलाहल आहे, कल्लोळ आहे. या कल्लोळात कोणाला कोणाचं काही ऐकू जात नाही आहे आणि यामुळेच राज्य झपाट्यानं मागे चाललेलं आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.